आत्ताच घरी आलो आणि आले आले बघताय कोणाचं दर्शन झालं मित्रांनो. मस्तपैकी ह्या पावसातली पहिली किरवी बघितली. मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये जे जे मी चॅलेंज घेतले होते ते पूर्ण केले आणि चॅलेंज आता थोडे छोटे वाटत असतील पण ते खूप मोठे होते. आज ठरवलं होतं ब्लॉगची सुरुवात सकाळ सकाळ लवकर करूया पण ते काय मला जमलं नाही. मग म्हणालो चला पुढे बघूया. पूर्ण 1 वर्ष उलटून गेलं त्यानंतर या रेनकोटला हात लावतो तर बघून घेतलं आतमध्ये कोण आहे की नाही आहे. कारण का आपण जेव्हा हे ठेवतो त्यानंतर कोण ना कोणतरी जाऊन बसलेलं असतं. जर नीट जाग्यावर ठेवलं नसेल तर चेक करून रेनकोट घालून घेतलं कामावर जाण्यासाठी. चला तर पाऊस खूपच जाम पडतोय. सुस्वागतम सुप्रभात. पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मी प्रल्हाद कुंभार आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो मागचे ब्लॉग छानपैकी झालेतच, नक्की त्यांना पण सपोर्ट करा. पण आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे कारण का ह्या ब्लॉगमध्ये एक मी चॅलेंज घेणार आहे. पण तुम्हाला एक आपलं वातावरण दाखवतो. काय झालंय ते, काल रात्रीपासून जो पाऊस पडतोय तो अजून पण पावसाचंच वातावरण आहे. बघताय कशा पद्धतीचं वातावरण आहे. एकदम ढग असे डोंगरात वगैरे एकदम खेळतायत, असे फिरतायत. बारीक बारीक असा पाऊस आहे, असा एकदम मोठा पण नाहीये, एकदम बारीक बारीक पण कंटिन्यू पडतोय. अशा दिवसाची सुरुवात केली आहे मी. सकाळच उठलो उशिरा कारण का लेट एडिटिंग वगैरे करून मला ब्लॉग पोस्ट करायचा होता. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी टॉपिक घेणार होतो माझ्या हेल्थ विषयी. म्हणजे माझं वजन खूप वाढलं होतं आणि खूप असं वीक वाटत होतं म्हणून मी जिम स्टार्ट करणार होतो. पण वेगळी वाली जिम, जे की जिमला न जाता आपण दिवसभरात जे काम करतोय त्यामध्ये आपण किती आपलं वजन कमी करतोय आणि फिट राहतोय, व्यायाम किती होतोय ते बघायचं होतं. पण तो आता टॉपिक मी बाजूला ठेवणार आहे. आज मी हा टॉपिक घेणार आहे की आता मी बघताय गॅरेज मध्ये आलोय, परफेक्ट मध्ये गॅरेज मध्ये आलोय आणि गॅरेज मध्ये बरेच दिवसाचं साठलंय भंगार. बघताय कशा पद्धतीत आहे. तिथे खूप सारा असा कचरा पण मी टाकलेला आहे. म्हणजे कचरा म्हणजे प्लास्टिक वगैरे टाकलेला, तो पण एक भंगारच आहे. तर मी आज ठरवलं आजच्या व्हिडिओमध्ये चॅलेंज असा आहे, गॅरेजची थोडी साफसफाई करायची. गॅरेजची साफसफाई केल्यानंतर पण थोडा इफेक्ट पडेल माझ्या वजनावर किंवा माझ्या हेल्थवर. त्यानंतर मला गॅरेज मधलं काढायचंय पूर्ण भंगार आणि भंगार काढून संध्याकाळी म्हणजे भंगार काढून भंगारवाल्याला तो भंगार विकायचा आहे. भंगारवाला किती पैसे देतो आपल्याला बघायचंय आणि त्यानंतर तो भंगार विकून झाल्यानंतर परफेक्टली संध्याकाळी त्या भंगाराच्या पैशामध्ये, कारण का भंगाराचं आहे शेवटीला कामाचे पैसे वेगळे आणि भंगाराचे पैसे वेगळे, तर पार्थ आणि मी पार्टी करणार आहे. तर बघूया, लास्ट पर्यंत बघत राहा. ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे. आता मी सुरुवात केली आहे ब्लॉगला. परफेक्ट आता वाजलेले आहे 10:30. आज उशीर झालाय पण उशीर झालाय वाटतच नाही. बघताय वातावरण कसं आहे, फार असं थंड गार वाटतंय. एवढ्या दिवसाची गरमी आज कुठेतरी एकदम शरीर असं थंडावल्यासारखं वाटतंय. चला तर ब्लॉगला सुरुवात केली. नवीन आला असेल तर पहिलं सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. चला तर मित्रांनो पहिला आपलं चॅलेंज आहे की गॅरेजची साफसफाई. आणि आपल्या गॅरेजचं शेल्टर खूप मोठा असल्यामुळे गॅरेज आणि रस्ता बाजूला असल्यामुळे गॅरेजमध्ये धूळ खूप येते आणि ती धूळ आपल्या सर्व सामानावर बसून राहते. बघताय पूर्णपणे ह्याच्यावर पण सगळी धूळ बसून राहते. तर पहिलं आपल्याला हे सगळं साफ करून घ्यायचं आहे कारण का हे आपल्याला हार्मफुल आहे, आपल्या श्वासासाठी हार्मफुल आहे, आपल्या फुफ्फुसासाठी हार्मफुल आहे. तर पहिलं बघताय किती अशी धूळ आहे. चला तर पहिले ही साफ करून घ्या, त्यानंतर पुढे बघूया. हा सर्व भंगार आता काढून झालेला आहे. फक्त आता भंगारवाल्याची गरज आहे जो की हा भंगार सगळा घेऊन जाईल. इथून पूर्ण हा प्लॅस्टिक भंगार आणि लोखंड सगळं गेल्यानंतर एकदम नीट अँड क्लीन होऊन जाईल आपलं गॅरेज. अशा पद्धतीत मित्रांनो आपल्या गॅरेजचं पहिला चॅलेंज ही होती साफसफाई. ती कंप्लीट झालेली आहे. आपण भंगार वेगळा केलेला आहे, प्लॅस्टिक वेगळं केलेलं आहे आणि कचरा होता तो आपण फेकून देणार आहोत, म्हणजे जाळून टाकणार आहोत. आणि त्यानंतर आता आपलं मेन काम आहे की आपल्याला भंगारवाल्याला फोन लावायचा आहे की भंगारवाला येतोय की आपल्याला तिकडे जायला लागणार आहे बघण्यासाठी. आता त्याला कॉल लावतोय. चला तर त्याला पटकन कॉल लावूया. भंगारवाल्याला फोन लावायच्या अगोदर मी एका मोठ्या भंगारवाल्याला फोन लावतो कारण का आपल्याला अजून माहिती नाही की लोखंडाचा आत्ता भंगारामध्ये रेट किती आहे. तर आपण पहिला रेट विचारून घेऊया, म्हणजे आपण भंगार देताना आपला भंगार जो घेणारा माणूस आहे तो परफेक्ट घेतो की नाही. अभी मजा आएगा ना भिडो. चला तर पहिलं मी त्यांना फोन लावून विचारतो भंगार किती रुपये किलो आहे. गॅरेजवाले बोलतोय. तर लोखंड होतं, लोखंड 27 रुपये किलो नाही ना की किती नाही.
आता कमी झालंय. तुम्हाला 28 राहून देतो मी आणून देतो मला 28 राहून देतो तुम्हाला. ठीक आहे आपल्याला समजलेलं आहे भंगार 28 रुपये किलोनं आहे. नॉर्मल विचारलं तर मला 27 सांगण्यात आलं. म्हणजे मी गॅरेजवाला असल्यामुळे गॅरेजवाल्यांना त्यांना माहिती आहे की लोखंड चांगल्या पद्धतीचं मिळतं म्हणून ते आता बोललेत 28 रुपये किलो. तर आता आपण ज्या भंगारवाल्याला बोलवायचं आहे तो भंगारवाला आपल्याला किती रुपयाने भंगार घेतोय ते पाहूया. चला तर आपला सगळा भंगार जमा झालेला आहे. प्लॅस्टिक वेगळं, कचरा वेगळा आणि त्यानंतर लोखंड वेगळं. आणि आपल्याला आता रेट पण माहिती आहे लोखंडाचा किती आहे. तर आता बघूया आपला भंगारवाला येतोय की आपल्याला तिकडे जाऊन द्यायला लागणार आहे. कारण का आता माझ्याकडे नंबर नाही तर मी आता बाईक घेऊन जातो. इथे जवळच आहे. चला तर पटकन बघूया. भंगारवाले मिळालेत आणि थोडा मोठ्या भंगारवाल्यांपेक्षा रेट थोडा कमी आहे पण ॲडजस्ट करून घेऊया. कारण का आपल्याला भंगार आपल्या गॅरेजमधून त्यांना द्यायचं आहे. चला तर आत्ताच आपली भंगारवाल्या काकांसोबत बार्गेनिंग झालेली आहे ओकेमध्ये. मित्रांनो मोठ्या व्यापाऱ्यांकडे माझा हा भंगार विकला जाणार होता 28 रुपये किलोने. अजून रेट काय असतो आपल्याला एवढं नसतं माहिती पण मी यांच्याशी बार्गेनिंग करून हे मला अगोदर बोलत होते 25 रुपये किलोने घेईन मी. पण मी म्हणालो नाही. मी मोठ्या व्यापाऱ्यांना फोन केला होता तर ते म्हणाले 28 रुपयाने आम्ही तुम्हाला घेऊ. तर मग ते कमी 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 करत करत आले आहे 27 पर्यंत. बघूया आपलं हे भंगार किती किलो भरतंय. लोखंड जास्त नाहीये आणि प्लॅस्टिक थोडं मोठं किरकोळ जाईल आणि आपल्याला किती पैसे मिळतात. चला तर आता भंगारवाले काकांची वाट पाहायची. मित्रांनो 1 तास झाला पण काय भंगारवाला अजून आला नाही. मला वाटलं 15 मिनिटात येतो. 1.5 तास वाट बघून झाल्यावर त्यांना घेऊन जायला चालू आणि पहिलं गाडी काढा नंतरच मी इथून निघतो अशा पद्धतीत त्यांना घेऊन निघालो. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी मला त्यांना त्यांच्या दुकानात आणायला 2दा जावं लागलं. मी 3 फेऱ्या मारल्या. त्यामध्ये एका फेरीमध्ये मी रिटर्न आलो होतो. दुसऱ्या फेरीमध्ये पण रिटर्न आलो होतो. आत्ता वगैरे त्यांना घेऊनच कारण का आपलं चॅलेंज कम्प्लीट झालंच पाहिजे. आता बघूया किती भरतंय आपलं लोखंड. आल्या आल्या बोलतात एवढा भंगार. त्यांच्यासाठी एवढंच आहे. आमच्यासाठी बघूया केवढं होतंय ते. तुमच्यासाठी एवढंच आहे ना. एवढंच आहे ना तुमच्यासाठी. सांगा मी नाही किती तुम्हाला माहिती. गाडी 1012 मोठा ट्रक. हा मोठा ट्रक एक गाडीची मजुरी भरायला. मग मजुरी असले ना 5,000 रुपये जातात. परत नाश्ता आणून द्यायचा परत गुटखा आणून द्यायचे खायला. म्हणजे 5,000 फरक पडतो. बरोबर घेऊन काय करणार बरोबर. असं असतं. त्यांच्या लोखंड असू दे प्लास्टिक मजदुरी तेवढेच घेणार भरायला. बरोबर. आता कांदा तुमच्याकडे आला गवत काढायचे असतील नाही तर डगर पडत असते तर मजदुरी तेवढेच घेणार. बरोबर. हो तुमच्याकडे एवढं सामान असून उंदरी कसं नाही. याला भारी मेन मारत पण नाही. हा साप निघाला होता. नागाला काय केला दोघांना बोलवले 500 रुपये दिले घालून ते डोंगरा फोडून आले. हा साप रेस्क्यू वाले नाही ते हॉस्पिटलचे होते. ते पकडतात. हा पकडतात. हा घातला आणि फोटो पोरगा मोडला धरून ते डोंगरात सोडून आलो. दादा होता असा उभा राहिला. तिला बोलवलं म्हटलं घेऊन जातो मारू नको भावाला. बरोबर. बघा 19 20 20 19 हे 12 8 किलो. चालेल ठीक आहे. तर मित्रांनो टोटल असं झालेलं आहे 33 किलो लोखंड आणि प्लॅस्टिक काहीतरी 8-10 किलोमीटर झालं आणि टोटल आपल्याला मिळालेले आहेत 1300 रुपये. आणि मला एक्सपेक्ट नव्हतं एवढे पैसे मिळतील आणि छानपैकी असे मिळाले. 1300 रुपये म्हणजे माझ्याकडे अजून काही ना काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू होत्या त्या दिलेल्या आहेत ज्या की उपयोगाच्या नव्हत्या पडून होत्या. असंच काहीतरी उंदरे हे करत होती म्हणून मी देऊन टाकल्या. चला तर आत्ता आपलं चॅलेंज कंप्लीट झालेलं आहे. आपण भंगार काढलेला आहे साफसफाई केलेली आहे आणि भंगारातून पैसे आलेत. फक्त आता त्या चॅलेंजमध्ये आपण आता पुढे काय खाणार आहोत ते एक मोठा विषय आहे. कारण का बघूया काय खायचं येते ते. चला तर कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे आणि इकडे बघता पाऊस किती भरगोच भरलेला आहे. आता एवढीच भीती आहे की विजायला नको आहे. अजिबात पेटत नव्हतं ते तसं मी पेटवलं. ऑइल पेट्रोल सगळं टाकून पेटवलंय. फक्त सगळं जळून जाऊ दे इथं काहीच नको राहू दे. ती उघड्यावर टाकल्यानंतर मित्रांनो अजिबात ते कधी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल म्हणून उघड्यावर टाकत नाही मी.
सरळ सरळ जर प्लॅस्टिक कुठे वेस्टेज जात असेल तर मी परत लगेच जाळून टाकतो. आणि तुम्ही पण असंच करा, जाळून टाका. किंवा प्रदूषण होतं पण ते राहिल्यानंतर खूप प्रदूषण होतं, म्हणून जाळल्यानंतर होऊन जाते काय ते. चला तर आता वाजलेले आहेत बरोबर 6:30 आणि आता आम्ही सगळं आवरावर करून गॅरेज साफसफाई करून आता निघायचं आहे घरी. आत्तापर्यंत बघत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय ब्लॉग. तर मित्रांनो, अशा पद्धतीत संपूर्ण गॅरेजची साफसफाई झालेली आहे. आणि मित्रांनो, आत्ता वाजलेत बरोबर 6:30-7 वाजलेले आहेत आणि बघताय कशा पद्धतीत संपूर्ण अशी साफसफाई, पूर्ण भंगार बिंगार सगळं साफ झालेलं आहे. आणि पाणी पिणे मारून सगळं साफ केलेलं आहे. ओकेमध्ये असा दिवा वगैरे लावून झालेला आहे. आजचं चॅलेंज मी केलेलं आहे कम्प्लीट. आणि आजच्या चॅलेंजमधला जो विषय होता तो सगळा ओकेमध्ये क्लिअर झालेला आहे. आणि आपली आता पार्टी पण होणार आहे. तर अशा पद्धतीत सगळं आपण चॅलेंज कम्प्लीट केलेलं आहे. आतापर्यंत बघताय तर नक्की लाईक करा. मित्रांनो, पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे. आता कुठे आम्ही खायला जातोय, ते खावायला पण जायला भेटत नाही. वाजलेले 8 वाजायला आले. खूप ताप झाला. पहिलं लवकर निघालो असतं तर लवकर झालं असतं, पण आवरावर करण्याचा टाईम गेला. बघताय किती पाऊस आहे ते. त्या भयानक पावसामध्ये मस्तपैकी चहाचा आनंद. अशा पद्धतीची आपली आहे पार्टी. तर मित्रांनो, जे पैसे आले त्यामध्ये जेवढे पैसे आपल्याला सेव्हिंग करता आले तेवढे सेव्हिंग केलेले आहे, ते पुढे उपयोगाला येतील. पण आत्ता जे पैसे आपल्याला एक्स्ट्रा होते, जे की आपल्याला पार्टीसाठी होते, ते आपण पार्टीसाठी यूज केलेले आहे. बघताय, जास्त खर्च नाही, एकदम स्वस्तात मस्त. आणि बरेच दिवस नाही खाल्लं होतं म्हणून खातोय. रोज रोज खाल्ल्याला त्रास पण होतो. कधीतरी ठीक आहे म्हणून खातोय. व्हेज खातोय, नॉनव्हेज नाही आहे, मी नॉनव्हेज खात नाही. चला तर चॅलेंज घेतलं म्हणून करून दाखवलं. तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्की जमेल. पहिली किरवी, पहिली या पावसातली पहिली किरवी. आत्ताच घरी आलो आणि आले आले बघताय कोणाचं दर्शन झालं. मित्रांनो, मस्तपैकी ह्या पावसातली पहिली किरवी बघितली आणि आत्ताच आलोय, जमलोय, पोटभर जेव खाल्लंय. आता काय खायला काय वाटत नाही. ब्लॉग करूया, थांबा जरा 2 मिनटं, फ्रेश वगैरे होतो. तर मित्रांनो, दिवस संपलेला आहे. आता वाजलेत बघताय बरोबर 9 आणि 9 वाजता मी आपल्या या ब्लॉगला एंड करतोय. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये जे जे मी चॅलेंज घेतले होते ते पूर्ण केले. आणि चॅलेंज आता थोडे छोटे वाटत असतील पण ते खूप मोठे होते, कारण का एवढ्या मोठ्या गॅरेजची साफसफाई करून झाल्यानंतर त्यामधून काय जे आपल्याला भेटेल तुटकं मुटकं जे आपण टाकून दिलेलं आहे, जे आपण भंगारात द्यायचंय, त्यामधून आपण काहीतरी पैसे साठवावे. आणि पैसे साठवलेले जरासं त्यातलं काहीतरी आपण पार्टी करावी. त्याचा आनंदच वेगळा आहे त्या गोष्टीचा. आणि ती गोष्ट आज आम्ही केलेली आहे आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला ती दाखवलेली आहे. पाऊस भयानक होता म्हणून मला बाहेरचे काय शूट वगैरे काय दाखवता नाही आलं. पाऊस खूप पडतोय, कालपासून पाऊस पडतोय. आणि आजचा हा जो चॅलेंज पूर्ण केल्यानंतर मला पण छान वाटतंय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा नक्कीच मित्रांनो. त्याला तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो.